अनेक महिलांसोबत विकृत चाळे करणारा भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। विरोधकांनी या मुद्द्यावरून चाकणकरांवर चौफेर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्यासोबत अटकेची आणि चौकशीचीही मागणी लावून धरली। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। भोंदू अशोक खरातचे पाय धुणं असो, भोंदू अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरणं असो, किंवा या भोंदूला घास भरवणं आणि भरवून घेणं असो, महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या वादाच्या भोवऱ्यात चहूबाजूंनी घेरल्या गेल्या। महिला अत्याचाराप्रकरणी नाशिकमधून भोंदू अशोक खरात उर्फ कॅप्टनला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। त्यापैकी सर्वाधिक फोटो आणि व्हिडिओ आहेत रुपाली चाकणकरांचे। त्यामुळे या भोंदू खरातकडून महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये चाकणकरांचा सहभाग असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं तर थेट त्यांच्या अटकेची आणि चौकशीची मागणी केली आहे। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। रुपाली चाकणकर फरार होतील अशी भीतीही अंधारेंनी व्यक्त केली आहे। नाही, चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्यात, हे एकदा चेक करावं लागेल। चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे। नराधम अशोक खरात प्रकरणात एकापेक्षा एक अघोरी आणि भोंदूगिरीच्या कृत्यांचीही चर्चा चव्हाट्यावर येऊ लागली आहे। अशाच एका भोंदूगिरीचा संदर्भ देत चाकणकरांनी आपली अनामिका कापली होती असा आरोप करत अंधारेंनी त्या काळातले फोटोही संदर्भ म्हणून समोर आणले। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठा बँडेज आहे। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनीही अंधारेंच्या सुरात सूर मिसळलाय। केवळ राजीनामा नको तर बडतर्फ करा अशी मागणी दमानी यांनी केली आहे। यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन। महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे। जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षता पदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे। अंजली दमानी यांनी देखील चाकणकरांचा एक जुना व्हिडिओ समोर आणलाय। या व्हिडिओत रुपाली चाकणकर या अशोक खरातची तुलना पंढरीच्या पांडुरंगाशी करत असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग। आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना कोण भरवून घेताना हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला। तर रुपाली चाकणकरांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या रुपाली म्हणजेच रुपाली पाटील यांनीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। रुपाली चाकणकरनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे।
तुमच्यामुळे पक्ष बदनाम, महाराष्ट्र बदनाम, सरकार बदनाम होतोय आणि याची गंभीर दखल माननीय उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तातडीने तिला आयोगावरनं काढलं पाहिजे, पक्षातनंही तिला काढलं पाहिजे. चहूबाजूंनी रुपाली चाकणकरांवर होणाऱ्या या टीकेनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनीही कारवाईचे संकेत दिले. शिवाय कारवाई कधी होऊ शकते याची डेडलाईनही दिली आहे. ज्या ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये, चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जुळलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. आरोपांचा एवढा भडीमार होत असताना रुपाली चाकणकरांनी गेल्या 2 दिवसात कुठलीही भूमिका मांडलेली नाही. माध्यमांसमोर येणंही त्या टाळतायत. मात्र त्यांनी आज अगोदर पोलीस महासंचालकांची आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र केवळ राजीनाम्यानंतर हे प्रकरण शांत होणार की विरोधकांनी मागणी केल्यानुसार त्यांची चौकशीही होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.